आबा नमस्कार करतो. होतो. कधी आला सा? ही वाट बघायला लावली कमी. तर काय, अरे येळ देत नाही म्हणून तवा तक्रार केलीस हा. आता येळ देत होतं नवरदेव काय. तसं नाही आबा, ते एक काम होतं, झालं आणि आलो की पटाक दिसी घरी. वा, गोदक्का सांगत होत्या जगात भारी नवरी निवडली तुम्ही. कोण आहे? अहो सांगा की लाजताय काय. कोण आहे हा? आम्हाला तुमच्या तोंडून नाव ऐकायचंय, सांगा. आबा ते एक घोळ आहे, फिक्स झाल्यावर सांगू काय? आता काय फिक्स करायचंय? अरे आम्ही त्यांच्या घरी मिठाई पण पाठवली. तर एक नंबर सून निवडले आमच्यासाठी. लवकरात लवकर लग्नाचा बार उडून देऊ. अरे कधी एकदा सुनबाई वाढवेल इथे असं झालंय आम्हाला. एक अडचण आहे. आता कसली अडचण? तू लग्नाला तयार आहेस ना व, मग कसली अडचण? ते त्यांच्या आई तयार नाहीत लग्नाला. आमच्या रानाच्या लग्नाला विरोध? मी बोलतो त्यांच्या संकट. नाही नक ते मी आज गेलतो त्यांच्या घरी, त्यांच्याशी बोललो. ते गाव आणि शहर यात अडकल्यात त्या. आम्ही दोघं बी बोलणार त्यांच्याशी. तुम्ही दोघं तयार आहे ना व, मग लग्न उरकून टाकू की आपण. नाही नक ते कसे आबा, मी त्यांना शब्द दिलाय की जोवर तुम्ही लग्नासाठी तयार होत नाहीत तोवर मी लग्नाचा विषय बी काढणार नाही. आणि आबा काळजी करायचं काय बी कारण नाही. काकी वय म्हणणार म्हणजे म्हणणार. वा, लय शहाण्यासारखं बोलायला लागलीस की गाड्या. मला लय अभिमान वाटतोय तुझा. अरे असंच मोठ्याचा मान ठेवावा, म्हणजे समज व्यवस्थित होते. त्या काकी वय म्हणणार आणि तुझं लगीन होणार. आपण तयारीला लागू तोवर काय. चालतंय की. बरं हा, पर ते तुमच्या वहिनी साहेबांची समजूत काढा. रुसल्यात तुमच्यावर. माझ्यावर हा, का? गपचूप ठरवलं, मला विश्वासात घेतलं नाही, असा सूर लावलाय दुपारपासून. आबा मी समजूतो वहिनींना. पर थोरल्या सुनबाईचं नाव नाही कळलं आमस्ती. कोण आहे? आबा मग तुम्ही मिठाई कुणाला पाठवली? अरे आम्हाला पत्ता मिळाला त्याच्यावर पाठवली. बर कोण आहे नाव सांग की. आबा ते मी आलोच, वहिनींना समजून आलोच. हा अरे असं लाजलास तर लग्नात नाव कसं घेशील? कसं आहे वातावरण? थंड की गरम? नाही, थंडी कमी झाली आहे नाही, गरम व्हायला लागले. आज चालू दे तुझं. काय कसं आहे वातावरण? थंड की गरम? राणाजी येऊन गेल्यावर थोडासा फरक पडलाय, पण अजूनही विचार करते असं म्हटलीये. ही आयुष्यभर विचारच करत बसणार. तुम्ही बोलून बघितलं का? फार नाहीये, कारण ती चिडली ना की तिच्याशी बोलण्यात काही अर्थच नसतो. हो, पण आता राग निवळलाय तिचा. एकदा बोलून बघा ना. असं म्हणतेस? चल आपण दोघंही बोलूया. नाही नाही नको, मी शाळेतून आल्यावर बोललीये तिच्याशी. आता तुम्ही बोला. तसं नाही ग, ती जास्त चिडली तर तू मला वाचवायला येशील ना पटकन. हो येईन मी, पण आता तुम्ही जाऊन बोला तिच्याशी. जा जा. असं म्हणतेस? बघतो प्रयत्न करून. इंदू, काही मदत करू का? कशाला?
अगं म्हणजे तुला विचार करायला वेळ मिळेल ना जास्त. विचार करून काही उपयोग आहे? किंमत आहे का कुणाला कशाची? अगं आहे तर, म्हणून तर निर्णय थांबलाय ना. अगं तुझ्या हो किंवा नाहीवर अवलंबून आहे सगळं. म्हणजे तुम्ही होकार दिलाय या लग्नाला? हिंदू, अगं नकार देण्याइतकं काही कारण दिसतच नाहीये मला. हो, असं कसं करता हो तुम्ही? साधी गोष्ट कशी कळत नाहीये तुम्हाला? हिंदू, राणाजी वाईट नाही आहेत. मी तसं म्हटलंय का? मला फक्त या गावात अंजलीनं सगळं आयुष्य काढावं असं वाटत नाही. का गावानं काय बिघडवलंय? या गावात आपण येऊ असं कधी स्वप्नात तरी वाटलं होतं का? पण आलो. तिथे आल्यानंतर राणाजी भेटले, ओळख झाली. अंजलीच्या नशिबात राणाजी होते म्हणून आपण इथे आलो असं समज. या योगायोगाच्या गोष्टी तुम्ही मला सांगू नका बरं का. हिंदू, आपल्या हट्टापाई मुलांची मनं नको ना मोडायला. राणाजींच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे की ते अंजलीला काहीही कमी पडू देणार नाही. आणि अंजलीला तिचं सुख कशात आहे हे ठरवायचा अधिकार दे ना. हा, आता त्यांच्या सुखाच्या कल्पना आणि आपल्या कल्पना ह्या एकसारख्या नसतील कदाचित, पण आपल्या मुलीचं नक्की भलं होईल याची खात्री आहे मला. हिंदू, अशी गप्प राहू नकोस. तुझा जो काही निर्णय असेल ना तो सांग तिला लवकर. हो तर हो किंवा नाही तर नाही. तिला अशी टेन्शन मध्ये ठेवू नकोस ना. वहिनी, अगं आई ग, आई ग, आत येऊ काय? या या. वहिनी, राणा भाऊजी, अहो बसा तुम्ही. हं? बसा. लई डोकं दुखतंय काय? होय. अहो डोसकच न ग असं झालं बघा आम्हाला. डॉक्टरांनी बोलवू काय? नाही नाही, डॉक्टरांनी बोलवून काय होणार आहे? गोळ्या औषधांना अंगाची दुखणी बरी होत्यात, मनाची नाही. वहिनी, अहो माझंच चुकलं. ते समजा सांगायला पाहिजे होतं तुम्हाला, पण काय करणार, काय सुधारणा झालं होतं मला. ते समजा फिक्स झाल्यावर सांगणारच होतो. पण इसरला. समजा आमासनी बाहेरनं कळलं राणा भाऊजी. गेलं 4-6 महिना आम्ही तुमच्या लग्नासाठी मरत होतो, पण असू द्या. लय अपेक्षा केल्या की हे असंच होतंय. चुकलंच आमचं. एकतर तुम्हासनी लय काम आणि कामाच्या नादात इसरला असशीला. अहो असं कसं इसरण? ते काय बी फिक्स नाही अजून. अजून काय फिक्स व्हायचं राहिलंय? मामांजींनी तर सोनाराला बोलवाया बी पाठवलंय. बस त्याची बोलणी बी झाली आहेत. नाही नाही, हे वहिनी, ते समजा फिक्स नाही मी सांगितलंय आबासनी. होय, कारण की त्या अंजलीबाईची आई तयार नाहीत ना. काय सांगताय सा? काय ग, का 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 नाही म्हणल्या त्या? ते त्यांना मी गावात राहतो ते पसंत नाही, आणि त्यांना शहरातला पोरगा पाहिजे. बघा राणा भाऊजी, हे असं असतंय. अहो शहराकडची माणसं ही अशीच असतात बघा. अहो यांचं काही खरं नाही हो राणा भाऊजी. तुम्ही उगा नाद सोडून द्या. तुमच्या लग्नाची जिम्मेदारी आम्ही घेतल्या नव्ह, हा, मग ती आम्हीच पार पाडणार. तुम्हाला अशी पोरगी शोधतो राणा भाऊजी, अख्खा गाव बघत राहायला पाहिजे बघा. नाही बहिणी. अहो नाही कसं बरं, नकार आलाय ते मामांजींना एकदा कळवून टाका, नाहीतर ते समधी तयारी करायचं आणि मागणं हिचका व्हायचा. अहो
कोणाचा फोन आहे? हॅलो. हॅलो राणाजी, हा आईने निर्णय दिलाय की आपलं लग्न, काय म्हणल्या? आईनं निर्णय दिलाय की आपलं लग्न होणार. आईने होकार दिलाय. काय सांगताय? वाटलंच मला. तर दादा समजवायची गरज नाही त्यासनी, अशा हुशार आहेत त्या. हा पण मग मी आता घरी सांगू काय? सांगा. हा. बरं ठेवू काय फोन? बोलतो नंतर ना. हा. अगं आई ग, काय करायचं आमच्या या डोसक्याचं काय कळणं झालंय बघा. आमच्या डोसक्याचं जाऊ देत. काय म्हणल्या अंजलीबाई? ते त्या अंजलीबाईच्या आई तयार झाल्यात. तुमचं लगीन ठरतंय हे ऐकून आम्हाला लई बरं वाटलं बघा. पण पण विचार करून करून डोसक्याचा भुगा व्हायला लागलाय आमच्या. कसला विचार? आता आमच्या मनात खरं तर तसं काहीच नाही, पण समद्या गावात चर्चा चालू आहे. कुणाला अडवणार ना बा? वहिनी कसली चर्चा? ते थोरली सून घरात येणार आणि धाकटीला बाहेर काढणार म्हणून. राणा भाऊजी, तुम्ही आम्हाला आणि तुमच्या छोट्या भावाला अंतर तर देणार नाही ना बा? अहो, असं कसं वहिनी? एक वेळ जीव गेला तरी चालेल, पण तुम्हाला वाईट वाकडं बोलणार नाही कधी. नाही वेळ आली तर मी घर सोडून जाईन, पण तुम्हाला घराबाहेर एक पाऊल बी ठेवू देणार नाही मी. आमासनी बी हेच वाटतंय, पण लोकांनी कोण सांगणार राणा भाऊजी? जाऊ द्या, आपण आपलं तसलं विचारच करायचं नाही आता. वहिनी मग आता तुमच्या मनात राग अजिबात नाही ना बा? अजिबात नाही. तुमच्या लग्नासाठी आम्ही लय काय काय केलं, पण आमच्याच्यानं नाही झालं. आयुष्यभर ही सल मात्र मनात राहील आमच्या. अहो अजिबात ठेवू नका. तुमचा मान मोठा आहे आणि मोठाच राहणार. वहिनी माझ्या लग्नाची समधी बोलणी तुम्हीच करायची बघा. खरं सांगतायसा का राणा भाऊजी? बरं येऊ काय? हा बर. वहिनी काळजी घ्या. अगं आई ग, आईतच कोलीत मिळालंय. आता लग्नाचा मांडव पेटला म्हणूनच समज बैला. सॉरी मला जरा यायला उशीर झाला. काय नाही, ते काम असल्यावर असं होतंय उशीर. चला. आज चक्क माझ्या सोबत चालताय, कमाल आहे. तसं काय नाही, ते आता आपलं लग्न ठरलंय म्हणल्यावर चालते की जरा जरा. आणि कोणी विचारत तर मी सांगणार आहे, माझी होणारी. माझी होणारी काय? ते काय नाही. असं कसं? सांगा ना, माझी होणारी काय? अहो तुम्हाला माहितीच आहे की. तरी सुद्धा सांगा, माझी होणारी. ते बायको. हो काय चुकलं काय? नाही तुम्हाला आवडत नसेल तर नाही सांगणार मी. होय नाही सांगा तुम्ही. आणि माझी होणारी नाही, होणारी. काय? होणारी. हा तेच ते. चला. ते
तुमच्या आईच्या लई अपेक्षा आहेत माझ्याकडनं. जमल तेवढा कबूल करीन असं म्हणलंय मी. कसल्या अपेक्षा? हेच ते आपलं काळजी घेईन, नीट सांभाळीन, कल्याण करीन असलं काय काय. हा, फक्त गाव सोडण्याची अपेक्षा जमली नाही आणि कधी जमणार बी नाही. चांगलं केलं. मलाही हे गाव सोडायचं नाहीये. ते काकींचं झालं, आता तुमचं सांगा. माझं माझं काय? तुमच्या अपेक्षा. माझ्या काहीच अपेक्षा नाहीये. अहो असं कसं, काकींचं काहीतरी घेऊन तुमच्यात आलं असणारच की. अहो सांगा बिंदास्त. ठीक आहे, सांगते. तुम्ही मला खंबीर साथ द्यायला हवी. मनातलं सगळं खरं खरं सांगायला हवं. लपवालपवी खोटेपणा अजिबात चालणार नाही. महागडी गिफ्ट्स नकोय. हा, पण प्रेमाचे 2 शब्द दिवसातून एकदा तरी कानी पडायला हवेत. मला 3 माणसांच्या पेक्षा जास्त माणसात राहायची सवय नाहीये. हा, पण एकत्र कुटुंबात राहायची इच्छा मात्र आहे. आणि तुम्ही प्रसिद्ध पैलवान आहात, तर तालीम न चुकता करायला पाहिजे. हो, एकदम सोपे आहेत की तुमच्या अपेक्षा. समध्या पुऱ्या होणार बघा. हा, हा, फक्त ते प्रेमाचे 2 शब्द कुठलं तेवढं सांगा. हा, आणि प्रेम कुठलं ते बी सांगा. म्हणजे म्हणजे आपलं डबल प्रेम आहे ना व. आता दोस्तीच्या प्रेमाचे 2 शब्द, का लग्नाच्या प्रेमाचे 2 शब्द तेवढं सांगा. तुम्ही दोन्हीचे 2-2 सांगत जा. म्हणजे 4. चालेल ना? हा, चालते की. हा, फक्त ते शब्द तेवढं तुम्ही द्या बरं का. तुमच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहे? माझ्या आपलं तसलं काय बी नसते. असं कसं? मी सांगितलं म्हणल्यावर तुम्हालाही सांगायला पाहिजे. माझ्यासाठी म्हणशीला तर तांबडा पांढरा चुलीवरच्या भाकऱ्या. ते नाही झालं का अपेक्षा? नाही, मला नुसतं झुणका भाकर बी चालेल. नाही, उलट काहीच अपेक्षा नाही आहेत तुमच्या. राणाजी, तुमचं हे बोलणं ऐकून माझं तुमच्यावरचं लग्नाचं प्रेम अजूनच वाढतंय. हा, मग चांगलंय की. आता लगीन करायचं तर लग्नाचं प्रेम वाढायलाच पाहिजे. मग पुढे? पुढं पुढं काय? आता मी तयार आहे, तुम्ही तयार आहात, आईनेही होकार दिलाय, तर मग लग्नाचं पुढे काय? हा, ते वय ते वहिनी आणि आबा सांगतील तसं. ते आता वहिनी समधी जबाबदारी घेणार आहेत. आणि हा, वहिनी तुमच्याकडं बोलणी करायला बी येणार आहेत. ते त्यांना माझं लगीन जमवायची लई हौस होती. आता जरा त्यांना त्यांची हौस भागवू द्या की. मग लग्नाचं प्रेम घ्या, लग्नाचं प्रेम घ्या. काय म्हणाल? ते तुम्हाला दोस्तीचं प्रेम नकोय तर मग माझं लग्नाचं प्रेम घ्या. माझं लग्नाचं प्रेम, माझं लग्नाचं प्रेम आहे तुमच्यावर. अंजलीबाई, तुमच्यावर. अंजलीबाई, तुमच्यावर. अंजलीबाई. काही आठवलं? ही जागा आठवली? एकदा म्हणा ना परत. ठीक आहे, चला. माझं तुमच्यावर लग्नाचं प्रेम आहे अंजलीबाई.
अंजलीबाई, मी आता तुम्हाला सोडून कुठे बी जाणार नाही.